कसा कसा याला आता खांद्यावर ठेवला खांद्यावर कसं ठेवला दाखवा एकामेकीच्या खांद्यावर ठेवा एकामेकीच्या खांद्यावर यांची प्री वेडिंगची शूटिंग काय झालं असं माहित नाही अहो खांद्यावर सुटेल का रे हात दोस्तीचा नाही तर आता आम्ही एवढं चढलोय आणि आपल्यात एक जण असं आहे की ते म्हणत होता इतक्या दिवस शिवनेरी किल्ला चढायला अवघड आहे. बघ आता ह्या किल्ल्याला तो काय म्हणत 1 तासाच्या ट्रॅक मध्ये 10 मिनिटात दाबला आता तू मर तर व्हिडिओची स्टार्टिंग असली 6 वाजता आणि आपण कुठे चाललोय आता हे सांगतो. राजगड किल्ला किती वाजता निघलोय आपण? सकाळी 4 वाजता. आणि आता कुठे थांबलोय? आता आपण कात्रजच्या बोगद्याच्या शेजारी कशासाठी नाश्ता करतो मिसळ. प्रश्न उतरला मग ह्याचं उत्तर काय? ह्याचं उत्तर अहो थंडीची एवढी वाजली तुम्ही एवढी घातली मिसळ आली पहिल्यांदा तुम्ही खाऊन सांग कशी सांगा सुरुवात करा. ते सांगतो तुम्हाला. एक नंबर चालू करा व्हिडिओ सांगा चालू करा. आपण पोटात टाकलं आपण पोटात टाकलं म्हणजे नाश्ता पाणी जे झाला ना मी खरं सांगतोय वसूच नाही करणार आपण. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, कारण की आजच्या ब्लॉगमध्ये एकदम डोळ्याला टिपून घेणारे असे चांगले चांगले दृश्य तुम्हाला बघायला भेटणार आहे. आपल्या राजांचा महाराजांचा इतिहास पण बघायला भेटणार आहे. रामकृष्ण हरी. तर अशा रीत्या आम्ही राजगडच्या पायथ्याशी पोहोचलोय आणि आता सगळे आवरावरे चालू आहे. बॅगीमध्ये सगळा खायचा प्यायचा स्टॉक घेतलाय. वरती गेल्यावर दाखवतो आता काय काय घेतलंय. परत खातोय आणि आता वरती निघायचंय. किती वाजता ट्रॅक सुरू होणार आहे आपला? लगेच आता 9 पण वाजल्यात किती? 8 वाजता 9 वाजता ट्रॅक सुरू होणार आहे. वरती चढायला किती वेळ लागणार आपल्याला? 1.5 तास. मग आता वरती चढायला सुरू केला दाखवतो. तर आता सकाळचे 9 वाजलेत तरी गडाच्या खाली तुम्हाला एवढी गर्दी दिसत असेल, कारण की आज वार होता रविवार. मग विचार करा सकाळीच एवढी गर्दी आहे तर नंतर किती गर्दी वाढत जाईल. 22 फायनल आम्ही किल्ला चढायला सुरुवात केलीत. आता आपण करेट बघू किल्ला चढायला. काय हा तुम्हाला दाखवतो. तर आता बघू आपण किल्ला चढायला नेमका किती वेळ लागतोय ती. राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती आणि महाराजांनी 27 वर्ष इथूनच स्वराज्याचा राज्यकारभार चालवला होता. ट्रॅक चालू होऊन 10 मिनिटं पण झालं आणि आमचं तरुण पोरग दमलंय. तोच नाही, चांगली चांगली दमत्यान असे गडाची चढाई होती, कारण की रस्ताच एवढा बेकार होता की दम लागतच होता चढता चढता. 1 तासाच्या ट्रॅक मध्ये 10 मिनिटात दाबला आता तू मर आता तू मर आपल्या सगळ्यात तरुण कोणी दमायला कोणी पाहिजे लवकर? आबानी. आणि दमतोय कोण? काय नाही खोट नको बोलू. तर मी मोकळा चालतोय तरी हालत पक्की बेकार झाली. दमलं चल. आणि ते बाबा बघा कॅरेट घेऊन एवढं वजन घेऊन चाललं. इथं आमच्या जवळ आहे ना फक्त 1-2 पाण्याच्या बाटल्या, तरी आम्हाला एवढं जड झाले की सांगता येत नाही. आणि हे काका कॅरेट मध्ये खायचं पाण्याचं बॉक्स बिक्स घेऊन वर चाललेत, म्हणून ह्यांची किंमत जास्त असते आणि ती जास्तच पाहिजे, कारण की एवढ्या मेहनतीने ते वर आणलेलं असतं. मानलं पाहिजे आमच्या 18चं पहिलवान 2दा दम खाल्ला. 24 ना. मी आता पहिल्यांदा बसलोय, तू दुसरी वेळी. हो अजून किती राहिलंय वरती चढायला? हा माईक घ्या माईक. इथून तोरणा कुठे म्हणले तुम्ही? समोर आपण थांबलो त्याच्या डायरेक्ट समोर दत्ता साईडलाच थोडा. हा राईट तोच तोरणा आहे. हो हा तोरणा आहे का? तो तोरणा किल्ला. आपण थांबलोय तो राजगड. एवढं जवळ आहे? हो. गाडीने जायचं म्हणलं किती किलोमीटर असेल? गाडीने जायचं म्हणलं इथून कमीत कमी 8 किलोमीटर. जवळच की मग तो. 8-9 हो. गडीवर 8 पकडा ना आपण, म्हणजे फिरून आलो तर. म्हणजे तोरण्यात आणि राजगडामध्ये किती 8 किलोमीटर? 8 ते 10 पकडा मिनिमम. चांगले. पण आता मला साठी एक ट्रॅक बस. हो नेक्स्ट तन्मय करू शकतो. ते बघा तिथं आम्ही गाड्या लावल्यात आणि एवढ्या वेळ चढत आलोय. प्रत्येक ठिकाणी लोक बसलेली, कारण की दमच मारण्याचं लागतंय.
प्रश्न हाती की जुन्या काळात त्याचं बांधकाम कसं केलं असेल. राजगड जो हा किल्ला आहे ना महाराजांचा एकदम लाडका आणि आवडीचा किल्ला होता, कारण की महाराजांनी लहान वयातच ह्याचं बांधकाम पूर्ण करून घेतलं होतं. आणि ह्या किल्ल्याची भक्कमता एवढी बेकार आहे की ह्याच्यावरती मोठ्या संख्येत फक्त पावसानं वाराच येऊ शकतो. आम्ही आता पहिल्या दरवाजातून आतमध्ये आलोय, म्हणजे आत्ता शिक आपण गडात पोहोचलो. एवढं आपण डोंगर चढत होतो, इथून पुढे आता गड चालू झाला. आता मेन बालेकिल्ला इथून बाले किल्ला चालू झाला. हा. आता इथून पुढे बघू. किल्ल्याची बांधणी एकदम सुंदर आहे. कशी वाटते तुम्हाला बांधणी? एकदम हे खाली बघाय करत असतं वरून मावळ्यांसाठी इथून खालचा अख्खा नजारा, आसपासच्या प्रदेशावरती लक्ष ठेवायचं कुठून सैन्य आले काय आले. तर अशा रीत्या कवळं कवळं ऊन पडलेलं आहे. कवळ्या उन्हात कवळं पोरग काय बोलतंय, कवळं पोरग दमलेलं आहे. नाही दमलो, नाही दमला अजिबात नाही दमलो. आता इथून पुढे आपण किल्ला बघायला सुरू करू. काही लोक अशी किल्ल्यावर पण राहतात रातचं, असं आपण एकदा नक्की राहू. कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा असं राहिलं पाहिजे का नाही. होय, आता एवढं थंडी गाठ्याचं वर आलं, भारी वाटते. गरम गरम ऊन, स्वर्ग गार हवं तोंडावरती येते. हा व्ह्यू बघा. ओ काय हवंय. भारी वाटते. आपली 2 गँग मेंबर कुठे गँगर. मला वाटतं वाऱ्यामुळे नीट आवाज येत असन. येत असणार आवाज. आपण आता याला म्हणतात सह्याद्रीचा वारा. वा सह्याद्रीची हवा. अहो आम्ही कवाची वर वाट बघतोय तुमची. शिव्यांचा संबंधच नाही, आपण कचरा टाकणारच नाही. आणि कोणीच टाकीत नका जाऊ काय गाडव. गाड्याची साफसफाई आपल्या हाताची, नाही तर येऊच नका. काय कचरा करू नका, नाही तर येऊ नका. तुला सांगतोय मीच सांगितलं तुम्हाला की घरी घेऊन चला म्हणून ते कचरा घरी कायला खाली कचरा पेटे. कचरा पेटीत टाका. तर तन्मय सगळा कचरा घरी घेऊन जाणार आहे. ते त्याच्या तोंडाने मानलाय. डस्टबिन मध्ये डस्टबिन घरी डस्टबिन घरात डस्टबिन आहे ना. आता वरती मोड आहे. कुठे म्हणले मोड होय. ए दत्ता मेंटल हसणारी करतोय, खरं करतोय मारणारी. तर आता दम लागत नाही कारण की रस्ता सरळ आहे. मगाशी रस्ता होता चढाचा, त्याच्यात पायऱ्या एवढल्या मोठ्या की हालत पक्की बेकार झाली. पण आता रस्ता सपाट आहे आणि आराम पण झालाय. थोडस गोडदोड खाल्लंय म्हणलं जरा बरं वाटत आहे. हा आणि आमचा दत्ता कवळं पोरग तर चाललं, पण दत्ताला दमत होता. चेंज केला दोघं बघा किल्ल्यावर व्हाईट व्हाईट टी शर्ट सफेदी की जलकार काय जलकार का जनकन काय तर अशा रीत्या आमचा एक माणूस लयच पुढे गेलाय, तर दुसऱ्या ग्रुपला जॉईंट झालाय डायरेक्ट. ते आम्हाला कटाळले आता. हे बघा वा कसा याला आता खांद्यावर ठेवायला लावलं. खांद्यावर कसं ठेवलं दाखवा. एकामेकीच्या खांद्यावर ठेवा, एकामेकीच्या खांद्यावर. यांची प्री वेडिंगची शूटिंग काय झालं असं माहित नाही. अहो खांद्यावर सुटेल का रे हात दोस्तीचा. नाही आम्ही तर वरती चाललोय, पण वरती गर्दी लय वाढलीत बाले किल्ल्यापाशी. वरती गर्दी जरा जास्तच आहे कारण की आज रविवार आहे आणि त्याच्यात टाइमाला आमचा जरा जास्त उशीर झाला इथे यायला. तुम्ही बघू शकता कारण की यायला रस्ता खूप बारीक आहे आणि येणारे जाणारे लोक एकाच ठिकाणी जमल्यामुळं लय गर्दी झाली. एवढे लोक वेटिंगला थांबतात. जेव्हा वरती जागा मोकळी होईल तेव्हा आम्ही वरती जाणार. आणि ते का तर आम्हाला यायला झालंय उशीर आणि त्यात आज रविवारी. आम्ही कमीत कमी तर किती वाजेपर्यंत यायला पाहिजे होतं? 7, 8, 9 हा 8 वाजेपर्यंत. 10च्या पुढे म्हणल्यावरती गर्दी जरा जास्तच झाली. म्हणून आम्ही थोड्या वेळात इथं खाली थांबणार आहे आणि वरचे लोक खाली येऊन देणार. हो आणि मग आमची स्वारी आम्ही वर नेणार. एक अर्धा तास तरी थांबावं लागणार. एक अर्धा तास तरी थांबायला लागणार. तर आत्ता आम्ही एवढं चढलोय आणि आपल्यात एक जण असं आहे की ते म्हणत होते इतक्या दिवस शिवनेरी किल्ला चढायला अवघड आहे. बघा आता ह्या किल्ल्याला तो काय म्हणन. दत्ता काय म्हणन. दत्ता आमचा म्हणत होता की शिवनेरी किल्ला चढायला चढे, तर मग ह्याला आता तो काय म्हणन. आणि आता तुम्ही लिहून घ्या, उद्या तुमचं लय बेकार पाय दुखणार आहे. उद्या लय बेकार पाय दुखणार आहे. 200 बैठक असं रोज. बैठक हा वेगळा प्रश्न आहे, हा वेगळा प्रश्न आहे. येत्यात इथं सगळं मसल तुमचं ट्रेन होते, इथं लय बेकार पाय दुखणार आहे. तुमचे सगळे हा ट्रेन झालेला आहे.
का मोटिवेट करू तुम्हाला? करा ना मोठी तुम्हाला काहीच त्रास नाही होणार. इथून उडी मारली तरी काय नाही होणार. तुम्ही उडी मारा बिंदास. हा नाही ही चालल्याशिवाय आपल्याला वर जातच नाही येणार. हा चला 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 चला. तुम्ही थांबा सोबत तुझा गेलाय पळाला मी गाईड आहे. मला विचार तुम्हाला काही उत्तर असतील तर 500 500 500 द्या 500. चुकीचा मार्ग सांगताय. चल कोणत्या चालतंय की हा चला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चला ओळखतो म्हणजे ब्लॉग येणार आहे ब्लॉग बघा. अरे थांब ना यांना होतं ना खाली. एवढं जास्त वर आलोय की एवढ्या वरती पण पाणी आणि ते पण एकदम स्वच्छ. तुम्ही खाल्लं किती पण दगडी मारा आमच्यापर्यंत येत नाही. डागात ना आम्ही डागात ते डागात. इथं आले सरशी आल्याचं सार्थक झालं कारण की लय दमलो येतानी लय हालत बेकार झाली. एवढं चलायची काही सवय नाही. त्यात एवढं डोंगर त्यात पायऱ्या मोठ्या मोठ्या लय दमलो. बट इथं आल्यावरती व्ह्यू बघा. आम्ही डागाच्या वर आत्ता इथं सदर आहे. येतानीचा रस्ता कसा होता? एकदम कठीण. त्यात लोकांची गर्दी लय होती त्यामुळे अजून भीती वाटत होती पडायची बिडायची. पण वातावरण नाथखोळा. ही सोयडामाची ते फोटो इथलंच असतात ना हिरवळीचं ते. आणि तिकडे पण असंच आहे का वेगळे? हे बाबा तू कशाला आला? तुम्ही जावा तुमच्या गावा. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड आणि मग त्याच्यानंतर रायगड. खरंच राजधानी नाद नाही करायचा. इकडला तोरणा दिसतो इथून. अयो इथं तळ महाराजांची किल्ले बांधण्याची पद्धतच एकदम भारी होती. सगळीकडे पाणी आहे. हा पाण्याची कमीच नाही का तिकडे. आणि ते पण एवढ्या वर. उन्हाळ्याचं पण पाणीच. तोरणा कंत तो आहे ना बघा. मी झूम करतोय तो बरोबर ना. समोर तोच हा बघा तोरणा. तटबंदी दिसते. महाराजांनी पहिला किल्ला जिंकला होता ना तोरणा. स्वराज्याची पहिलं तोरण स्वराज्याचं तोरण तिथं बांधलं. आधी काय नव्हतं किल्ल्याचं तोरणाचं. प्रचंड. मग महाराजांनी जिंकल्यानंतर जिंकल्यानंतर तोरणा किल्ला ठेवला. का तर स्वराज्याची सुरुवात तिथून झाली. महाराजांनी पहिलं तोरण त्या गेड्यापासून किल्ल्यापासून केलं. हा ज्याला नाही वाटलं ना. नाही गाय त्याला दोन का नाहीत? नाही तो तिकडची बघ लेफ्ट साइड. हो आले बघा मागून. थांबा इकडून आले. क्वालिटी. तर आता खाऊन पिऊन सगळं झालंय. सदर पण बघितली आणि आता माच्या बघायच्यात. माची ना काय बोलतात? माची बघायची. किती 4 माची आहे ना इथं. मग त्यातल्या आत्ता आम्हाला एनर्जी आहे त्याच्यात जितक्या होत्या तितक्या आम्ही बघणार. आमच्या जवळचं पाणी पण संपले. तर पाणी आहे पण ऑनलाईन कोणाकच पेमेंट घेत नाही कोणीच. बघू एखादा ऑनलाईनवाला भेटला तर मग त्याच्याकडून येणार आहे. जर तुम्ही गाडावर येत असताल कॅश जवळ ठेवा. ऑनलाईन कधी काही ठिकाणी नाही चलत. जसं की इथं बरोबर आहे का नाही? काय एक नंबर कॅश जवळ पाहिजे. कॅश थोड्या जवळ ठेवा. लई नाही 100 रुपये जवळ ठेवा. कमीत कमी पाणी तरी घेऊन प्यासन. आणि काकडी खासन 40 रुपयाला काकडी. आणि इथं सगळं मागे ते कारण तुम्हाला कळलंच असेल. मागाशी कडून आणतात आणि मागच पाहिजे. उलट जास्त अजून माग कमी. तर आता विषय काय आला. आम्ही एकाला फोटो काढायला त्याने असा जीव खाऊ ताणून फोटो काढला हातबीतवर करून. आणि मग आम्ही त्याला खुश करा म्हणलं 1 नंबर क्वालिटी फोटो काढलाय. पहिलं काय म्हणतात ते आयफोन. फोटो काढणार माणसात ते हसायला लागला तर चांगला फोटो काढलाय म्हणून. आणि म्हणतात आयफोन चांगलाच फोटो येतात. तर किती सुंदर दृश्य आहे तुम्ही बघा. आत्ताच एवढं भारी तर विचार करा पावसाळ्यात किती भारी असन. आम्ही आत्ता बालेकिल्ल्यावरून खाली आलोय आणि आता आम्ही चाललोय कुठं? कोणता? मग चला आता इथून अंतर तुम्हाला दिसतंय. इथं दिसतंय पण आता चालायला लागल्यावरती कळण किती बागणार आहे ते. कारण की दिसायला जवळ दिसते पण जाताना कळते किती अंतर आहे ते. पळायचंय आता जाता एकटा पळत जाणार आहे नॉन स्टॉप. ते नाही का संजू पिक्चर मध्ये गाणं आहे टकडो मे बिकरा नाही ते वेगळा. ब्रदर आहे संजू मधलं गणते रे. बाग मिल्का बाग. कर हर मैदान पत्ते चल पळ. 1 2 3 स्टार्ट. नाही आमच्यात नाही स्टॅमिना भाऊ. आमची वय झालं. आमचे भागले आमची जिरली आम्ही जात आहो.
आबाची इच्छा आहे म्हणून आम्ही चाललोय. नाही आबाची नाही, माझी स्वतःची इच्छा आहे म्हणून मी चाललोय. माझी जर इच्छा नसते तर मी नकोच म्हणलो असतो. वर नको नको म्हणत होतो. ए भाऊ तरी जाईन मी. तू इकडून हो तू इकडून हो. हा हवा स्वच्छ आहे म्हणून काय एवढं वाटत नाही. हे जर पुण्यात असतं ना मेन नाही, पुण्यात पण एवढं डोंगरावरती कसलं हे येतो होय, डोंगरावर कसलं प्रदूषण, डोंगरावरती असंच वातावरण असणार सगळीकडे. ठेव वेळा माचीचा प्रवेशद्वार आहे हा, आणि इथून आता आम्ही आज चाललो. पुढचा व्ह्यू एवढा सुंदर आहे ना, थांबा मी दाखवतो तुम्हाला बोलण्यापेक्षा. हे बघा, विचार करा आत्ता हिवाळ्यात एवढं भारी दिसते, तर मेन पावसाळ्यात जेव्हा अख्खी हिरवळ असेल तेव्हा काही क्वालिटी दिसत असेल. पुढच्या वेळेस आपण पावसाळ्यात येऊ एकदा इथं वर्षानीच डायरेक्ट. हे बघा इथं वरती माची आहे, इथं पण तटबंदी बांधलेली, आणि इकडं हे बघा इकडं पण तटबंदी, इथं वरती बाले किल्ला, इकडं अख्खी तटबंदी. हे बघा माचीजवळ पोचल्यावरती 2 रस्ते आहे. एक रस्ता आहे वरून एकदम सीधा, आणि एक बाजूनी पाऊल वाटे. मग आमचं चाललंय पाऊल वाटेने जायचं, म्हणजे थोडा रस्ता कमी होईल. आणि आता काय झाले इथं ह्या भागात हवाच नाही, त्याच्यामुळे जरा ऊन भासायला लागलं. नाही तर हवा असते तर ऊन नाही भासते. पायरे पण तिकून जायचा कटाळा एवढा की इथून खाली उतरा देते. यांनी कटाळा नाही केला पण ह्यांचा कटाळा बघा. सावकाश अशा त्या माची बघून झाली. आणि आता पद्मावती देवींचं दर्शन घ्यायचं आणि माघार जायचं. पण आता परत आम्हाला मेन तिथं जायचं आहे जिथून आम्ही मागाशी आलो तिथं, आणि तिथून पुढं मग पद्मावती देवीचं दर्शन आणि मग गड उतरायचं आहे. किती पावलं होतात काय माहिती आता खाली गेल्याकडे. अशा त्या अख्खा गड बघून झाला, अख्खा म्हणजे आम्ही जेवढा आमच्या बघता आला तेवढा बघून झालाय. आणि आता आम्ही चाललोय खाली. आता खाली जायला अजून नाही म्हणलं तरी 1.5 तास लागेल. आता भेटू डायरेक्ट खाली जाताना. मध्ये काही इंटरेस्टिंग घडलं तर त्या झालाय. जिम बॉयस आता म्हणल्यात की आम्ही सपाट्या मारणार आहे. ऐक ना, हे बाटली दे ना. बाटली तर ते तुम्हाला पाणी पित वाटत तुमचं, बाटली द्या. वर करा ना तुम्ही पाजो. नाही नाही पोचलं पण होय. हट परत जायचं. एवढ्या लवकर आता शिकता एन्जॉय लागला होता. हा आता शिकता एन्जॉय लागला होता. माईक कुठे? माईक माईक आता नाही. चालवलंय. ठीक आहे, पूजा केलीत काय कोणीतरी. आपल्यातलं कोण म्हणलं ना मोबाईल विसरलाय, कॉन्ट्रीतून त्याला मोबाईल घेऊ पण जायचं नाही. कसला डन स्नॅप काढू, स्नॅप काढू. डन भाऊ किती चढलोय बघा आपण. 1373 नाही 76 किलोमीटर नाही किलोमीटर बोलायचं भाऊ. शर्यत आम्ही गड उतार झालोय. भारी एक्सपिरियन्स काय असतं एक्सपिरियन्स अनुभव एक्सपिरियन्स पण नाही एक्सपिरियन्स नाही रे. एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव. मग तुला एक्सपिरेशन काय असतं ते काय तर असतं ना, चांगलं वाटलं ते. चांगला एक्सपिरियन्स. चांगला अनुभव होता असं मी म्हणणार नाही, कारण की हालत बेकार झाली. वरती बघितलं तो अनुभव चांगला होता, पण चढ उतरले अवघड आहे. पण भारी वाटते. गावावरून बघू शकता हालत कशी झाली असेल. मा पायी थोडेसे लटपट करतायत. तो लटपट करतात का? नाही नाही करत नाहीये. करते ते हो उतरता हालतोय आणि नाही म्हणतोय. ह्याच तुम्ही बघूनच घेऊ शकता. हे बघा मी काहीच बोलणार लटपट तुम्हाला दिसतोय. आता इथून आम्ही तोरणागडा जाणार, ट्रॅक करणार एका रात्रीत वर जाऊन राहणार आणि सकाळ सकाळ खाली गड उतरवणार एखाद्या दुसऱ्या दिवशी. कडे हिंडून आलो. हे इथं झोपले होते म्हणले आम्हाला यायचं नाही गाडव जरा बिस्किट का. हो हालत कशी तुमच्या आधी 15 मिनिटं बसलो. हालत कशी एक नंबर भारी झालं ना. परत सुद्धा जाऊ शकतो मी. चला या जाऊन आम्ही थांबतो गाडीत. या जाऊन आपण सोबत मिनिट गाडावरून उतरलोय. लय दामल्यागत जीव झाला यांना म्हणते लवकर त्याला बुका लागल्यात, पण दत्ताची इच्छा आहे नाही नदीमध्ये पावलं सोडून बसायच्यात. म्हणून आता आम्ही निघालोय पावलं सोडाय नदीत. मग आता बुट काढलंय आणि स्टँडर्ड जरा सिटीतल्या पोरांसारखं आम्ही आता पावलं सोडून बसतो नदीत. जसं क्वालिटी वाटते का? क्वालिटी वाटते का पाय सोडलो?
चला तुम्ही बाहुबली पिक्चर बघितला असेल ती कशी दमल्यावरती हात पाण्यात सोडायची तसं आम्ही आता पायी पाण्यात सोडणार आणि आमच्या पायावर कोणतरी टॅटू काढून जाणार पाणी सोडायचे पायीन हो पाण्यात पाय ठेवलं नाही तर टॅटू काढून जाते बाहुबलीची नदी हिची ही पोरगी हात सोडायची बघा पाण्यात पिंड नका नका लय भारी आहे राव हा वरच गाडीत लय भारी वाटते ओ लय भारी लय भारी लय भारी जन्नत आहे जन्नत मी तर पायच काढू वाटत ना मला खेकडा चावू दे खेकडा वरच वर खातो माहितीये का दत्ता कसं वाटते आलं सर सार्थक झाले का नाही मी म्हणलं होतं चल तुला म्हणत होत चल तर नाही नाही जेवण बुकन पाणी लय भारी वाटते पण खरंच सेल्फी घ्या ना इथे. पाणी पाय सोडा दोन्ही खरं इच्छा होती अशी उतरायची बरं झालं पण मी माशांमध्ये पाय ठेव माशांमध्ये डोळा मारला पण मला नाही उतरायची जात हो माशांमध्ये पाय ठेव मासं चावलं पाय लय भारी वाटत ते मास हे करतात लहान खाऊ देत म्हणून तर ठेवलं मी पाय आता खाते बघा माझ्या पायाचं त्याचं बिचनचं आपलं हे आहे ना सांगा फील कसा आहे इथं फील कसा आहे एकदम थकवा दूर झाला सर आयला तिथं लय क्वालिटी डायरेक्ट पाण्यात पाय जाते अर्धा इथं नुसतं वरच मी त्याचं बसतो आता लय भारी तर बसले मस्त की पाण्यात पाय सोडून लय भारी वाटते आणि इथं तुम्ही बघू शकता छोटे छोटे चिनुले मासे आता मी त्याच्यात पाय सोडणार आहे बघू पायाचा मला ते खात्यात का तर अशा रीत्या आनंदात आपला राजगडचा ट्रॅक पूर्ण झाला. तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर मनापासून धन्यवाद. पुढचा गड कोणता करायचा ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. जमलं तर पुढच्या गडावरती सोबत जाऊ आणि तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघताय ते मला कळावं म्हणून कमेंट बॉक्स मध्ये रामकृष्ण हरी नक्की लिहा रामकृष्ण हरी. आणि असेच भरपूर मोठे मोठे ब्लॉग आपल्या पेजवरती ते पण नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून टाकले.